नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. असंच चॅनलला सपोर्ट करत राहा. मित्रांनो, आजचं जे मौजे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी जे वाघेश्वरी आणि नवलाई माता केसरी जे मैदान ओपनचं मैदान भरलं होतं, त्या ठिकाणी मित्रांनो आज एकदम म्हणजे कुठेही डाग न लागता असं मैदान सुंदर सूर्याच्या साक्षीनं पार पडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मित्रांनो आज हे बक्षीस जे आहे ते सोन्याच्या स्वरूपात होतं, म्हणजे नेकलेस, चैन, अंगठी, कानातले या पद्धतीनं त्या ठिकाणी सोन्याचं मैदान असं भरवण्यात आलं होतं. आणि उत्कृष्ट असं मैदान झालेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी 36 गट पळाले, 7 सेमी पळाल्या आणि एक फायनल पळाली मित्रांनो. तर याच्यामध्ये मित्रांनो आज जे पहिला क्रमांक झाला, ज्याच्यामध्ये आपण टायटल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की काटेकी टक्कर झाली, तर ती टक्कर झाली आपले शाकीर भाई, संभाजीनगरचे तळेगाव येथील शाकीर भाई आणि आपले रुस्तमे हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना या दोघांमध्ये. तर शाकीर भाईकडं दोन्ही हिंद केसरी होते आणि नानांकडे नवीनच आपले हे दोन्ही नंदी होते. तर पाहूया आपण या ठिकाणी की कुठल्या नंदीने या ठिकाणी पहिला क्रमांक घेतलेला आहे, दुसरा घेतलेला आहे, आणि त्याचबरोबर आपण 7ही क्रमांकाचं या ठिकाणी बघणार आहोत. कुणी कुणी कुठला कुठला क्रमांक घेतलेला आहे हे पहा मित्रांनो. हा आहे कळंबीचा शंभू आणि चिमण्या, जी आपले अमित भाडळे आहेत वाघोलीचे, त्यांची नवीन खरेदी. दोन्ही हिंद केसरी आहेत या ठिकाणी आणि या जोडीने खूप अटीतटीची लढत झाली. तुम्ही जर फायनल ऑनलाईन पाहिली तुमच्या लक्षात येईल, म्हणजे 1 फुटाचाच फरकाने निकाल घेतलेला आहे शाकीरबाईने. तर त्याच्यामध्ये यांचा 1 नंबर आलेला आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि 1.25 तोळ्याचं नेकलेसही त्यांना या ठिकाणी मिळालं आहे. त्यामुळे भाडळे आणि शाकीरबाई यांचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर आपले जो तेजा आहे विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा, त्याच्या जोडीला पळाला मित्रांनो सिन्नरकर आणि कराडकरांचा दिवाण्या. खूप उत्कृष्ट जोडी या ठिकाणी, म्हणजे गटाला सिमीला सुट्टे निकाल घेतलेले आहेत या ठिकाणी. पण मात्र फायनलला खूप अटीतटीची लढत झाली आणि त्याच्यामध्ये मात्र आपला दुसरा क्रमांक आलेला आहे विठ्ठल नानाचा. त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आहे, कारण फक्त 1 फुटावर तोंडावर निकाल गेलेला आहे हा. त्याच्यामुळं तेही बक्षीस जवळजवळ 1.25 तोळ्याचंच आहे नेकलेसचं. त्यामुळे नानांचंही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, या ठिकाणी भाकरवाडी यांचा खंड्या आणि मेहबूब या गाडीने या ठिकाणी 3रा क्रमांक घेतलेला आहे. त्यांचंही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आहे. त्याचबरोबर आपला मनोहरजी चव्हाण यांचा संभाजीनगरचा संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि संग्राम ग्रुप बादल ग्रुप भांडवलकरांचं या ठिकाणी सासवडचा बादल पळाला. या जोडीचा या ठिकाणी 4था क्रमांक आलेला आहे. त्यांचंही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जो 5वा क्रमांक आलेला आहे किरणप्पा कालगाव शालगावकर यांचा रैना आणि आपले संभाजीनगरचे तळेगावचे शाकीरभाई यांचा राजा, या गाडीचा मित्रांनो या ठिकाणी 5वा क्रमांक आलेला आहे. त्यांचंही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणि ही जी गाडी आहे ती भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी चालवलेली आहे, कारण सेमीमध्ये दोन्ही गाड्या शाकीरभाईने ह्या फायनल पर्यंत पोहोचवल्या होत्या. परंतु मात्र फायनलला या दोन्ही गाड्या लागल्यामुळे या ठिकाणी शाकीरभाई चिमण्या आणि आपला शंभू या गाडीवरती बसल्या आणि त्या गाडीचा पहिला क्रमांक घेतला. आणि ही गाडी भैया वाटेगावकर यांच्याकडे होती आणि तिचा 5वा क्रमांक लागलेला आहे. तर पाहूया आपण 6वा क्रमांक कोणाचा आहे. 6व्या क्रमांकाला मित्रांनो या ठिकाणी सुलतान ग्रुपचा बब्या आणि त्यानंतर ठोंबरे यांची रायफल. आणि 7व्या क्रमांकाला जे बक्षीस मिळालंय मित्रांनो ते आपल्या विसापूरचा पक्ष आणि पावर, ही गाडी या ठिकाणी 7वा क्रमांक आलेला आहे. त्यांना 7व्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. आणि तसेच मित्रांनो आपला पंचम हिंद केसरी सर्जा वेगाचा शेवट 8500 अभिजित भैया पवार यांचा क्वार्टरला या ठिकाणी त्याला गुलाल मिळालेला आहे. त्याचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आपले रमेश आप्पा भाडळे सोनाई गार्डन यांच्या चंदरला सुद्धा या ठिकाणी क्वार्टरला गुलाल मिळालेला आहे. म्हणजे जवळजवळ तब्बल या ठिकाणी 7 ते 8 म्हणजे 14 नंदींना या ठिकाणी क्वार्टरला गुलाल मिळालेला आहे आणि 14 नंदी या ठिकाणी फायनल होते मित्रांनो. त्याच्यामुळे जवळजवळ 28 नंदींना या ठिकाणी गुलाल मिळालेला आहे आणि मैदान असं व्यवस्थित झालेलं आहे. आणि समालोचक मोरे सरकार होते, त्याच्यामुळे तर काही विषयच नाही. खूप छान असं समालोचक त्यांनी केलेलं आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आणि जे विसापूरच्या मैदानाबद्दल जी लोकांची अफवा उठवली होती की समोर काय आहे, विहीर आहेत, नाले आहेत, हे आहेत,
परंतु खूप छान अशा पद्धतीने असं मैदान पार पडलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 100% शेअर करा. जय जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.